Hi students, today we are going to talking about the format of activity sheet of science and technology. You know that in science and technology, two parts, science and technology part first and science and technology part second. In science and technology part first include the physics and chemistry, and in part second biology and environmental science. These papers are the separate. Science and technology paper first and science and technology paper second. Both are the section A and section B. So today we are going to the talking about the format of activity sheet. म्हणजेच यापूर्वी आपण बघितलेलं आहे की प्रश्नपत्रिका, या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण बघितले, पण या ठिकाणी प्रश्नपत्रिका हा शब्द न वापरता या ठिकाणी कृतीपत्रिका हा शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. म्हणजेच या आज आपण कृतीपत्रिकेचा आराखडा या संदर्भात थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहोत. म्हणजे आपल्याला माहित आहे सेक्शन ए हा 40 मार्काचा आहे आणि सेक्शन बी हा सुद्धा या ठिकाणी 40 मार्काचा आहे. आणि एकूण म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान हा जो विषय आहे तो एकूण 100 गुणांचा आहे. म्हणजे पेपर सेक्शन ए 100 मार्क आणि सेक्शन बी सेक्शन ए 40 मार्क आणि सेक्शन बी 40 मार्क आणि उरलेले जे काही 20 मार्क आहेत ते त्या ठिकाणी प्रॅक्टिकल साठी वापरण्यात आलेले आहेत. म्हणजे एकूण 100 मार्काचा हा विषय आहे. त्याबद्दल म्हणजे आता मी सांगणार जो आहे तो फॉर्मॅट ऑफ ऍक्टिव्हिटी शीट आहे, म्हणजे कृतीपत्रिकेचा आराखडा. म्हणजे 40 गुणांची जी काही प्रश्नपत्रिका आहे त्या संदर्भात आज आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. मग आता पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, जो फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट दोन्हींचाही कसा आहे, सारखा आहे. याच कृतीपत्रिकेच्या आराखड्याच्या या संदर्भात आपण या ठिकाणी आज माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी सुरुवातीला काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी तुमच्या जी काही कृतीपत्रिका असते त्या कृतीपत्रिकेवर काही सूचना या ठिकाणी दिलेल्या असतात. त्या सूचना सुद्धा तंतोतंत पाळणं गरजेचं आहे. त्यातले पहिला जो काही इन्स्ट्रक्शन आहे, सम इन्स्ट्रक्शन्स आर दी इम्पॉर्टंट. द फर्स्ट इन्स्ट्रक्शन इज ऑल क्वेश्चन्स मस्ट बी अटेम्प्टेड. म्हणजे जे काही दिलेले सर्व प्रश्न असतात, म्हणजे एकूण या कृती पत्रिकामध्ये 4 प्रश्न दिलेले असतात. म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट, क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर थर्ड आणि क्वेश्चन नंबर 4. जसा सेक्शन ए चा पॅटर्न आहे तोच सेम सेक्शन बी चा सुद्धा पॅटर्न आहे. 4 प्रश्न दिलेले असतात आणि हे 4ही प्रश्न सोडवणं आपल्यासाठी कंपल्सरी आहे. मस्ट बी अटेम्प्टेड म्हणलेले, ऑल क्वेश्चन्स मस्ट बी अटेम्प्टेड. And second instruction is wherever the necessary scientifically diagram, म्हणजे ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी डायग्राम काढणं गरजेचं आहे. आणि जर समजा त्या ठिकाणी लेबलिंग केलेलं नसेल तरी लेबलिंग सुद्धा करणं गरजेचं आहे. अँड स्टार्ट एव्हरी मेन क्वेश्चन ॲट अ न्यू पेज, ऑन अ न्यू पेज. स्टार्ट एव्हरी क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. म्हणजे प्रत्येक जो काही नवीन प्रश्न आहे तो नवीन प्रश्न नवीन पानावरती त्या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. समजा प्रश्न पहिला जो आहे तो प्रश्न पहिला अर्ध्याच पानावरती आपला संपलेला आहे, तिथे लगेच दुसरा प्रश्न सुरुवात करायचा नाही. त्यासाठी काय करायचं, राहिलेली जी काही जागा आहे ती पूर्णपणे सोडून द्यायची आणि जो काही नेक्स्ट क्वेश्चन आहे, जो काही नवीन प्रश्न आहे तो नवीन पानावरती सोडवायला सुरुवात करायची. स्टार्ट एव्हरी मेन क्वेश्चन्स ऑन अ न्यू पेज अँड numbers to the right indicate marks. म्हणजे उजव्या बाजूला जे काही म्हणजे जी काही संख्या दर्शवली आहे ती संख्या म्हणजे त्या ठिकाणी गुण दर्शवलेले असतात. आणि फॉर क्वेश्चन नंबर 1 इज MCQ, दॅट मीन्स द मल्टिपल चॉईस क्वेश्चन. म्हणजे बहुपर्यायी प्रश्न आहे. एक प्रश्न विचारलेला असेल आणि त्या ठिकाणी त्यासाठी 4 पर्याय दिलेले असतात आणि जो काही अचूक पर्याय आहे त्या अचूक पर्यायाचा फक्त त्या ठिकाणी क्रमांक लिहायचा आहे. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायची आवश्यकता नाही. फक्त त्या ठिकाणी जो काही पर्याय समजा एक आहे
प्रश्न पहिला आहे त्याला ए बी सी डी असे 4 पर्याय दिलेले असतात आणि या 4 पर्यायापैकी म्हणजे क्वेश्चन नंबर 1 आहे ए आहे बी सी आणि डी असे 4 पर्याय दिलेले असतात। या 4 पर्यायापैकी समजा जर ए चा या ठिकाणी जर ए बरोबर असेल तर त्या ठिकाणी हेच तो पर्याय क्रमांक घ्यायचा आहे। फर्स्ट वी अटेम्प्ट म्हणजे जो काही पहिल्यांदा लिहिलेला आहे तेच उत्तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल। काही काही विद्यार्थी काय करतात म्हणजे हे जो आहे तो हे लिहितात परत त्याला खोडतात परत बी लिहितात परत खोडतात परत सी लिहितात असं करायचं नाही। जो काही फर्स्ट अटेम्प्ट आहे त्याच ठिकाणी ते उत्तर बरोबर असं गृहीत धरलं जाईल। अशा या महत्त्वाच्या काही सूचना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि त्या सूचनेचं तंतोतंत या ठिकाणी पालन करणं तितकंच महत्त्वाचं आहे। आता जो काही फॉर्मॅट आहे त्याला आपण ऍक्टिव्हिटी शीट म्हणतो म्हणजे क्वेश्चन पेपर हा उल्लेख या ठिकाणी नाही का तर पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका जी आहे ती प्रश्नपत्रिका कृतीवर आधारित आहे। छोट्या छोट्या तुम्हाला आकृत्या दिलेल्या असतात त्या आकृतीवर काही प्रश्न विचारलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी लिहायची असतात। म्हणून या ठिकाणी जो काही शब्द वापरलेला आहे तो काय वापरलेला आहे ऍक्टिव्हिटी शीट म्हणून असं वापरलेलं म्हणजे कृती पत्रिका म्हणून वापरलेला आहे आणि तोच कृती पत्रिकेचा आराखड्याबद्दल आपण माहिती घेत आहोत। त्यातला जो प्रश्न जो पहिला आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट ए क्वेश्चन नंबर फर्स्ट ए त्याच्यामध्ये काय सांगितलंय बघा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट दॅट द अल्फाबेट करेक्ट द अल्टरनेटिव्ह अँड राईट द अल्फाबेट अँड अगेन्स्ट द सब क्वेश्चन नंबर म्हणजे जे काही पर्याय दिलेले असतात त्या पर्यायापैकी जो काही योग्य पर्याय आहे त्या पर्यायाचा फक्त पर्याय क्रमांक या ठिकाणी लिहायचा आहे। म्हणजे किती दिलेले असतात त्याच्यामध्ये सांगितलं क्वेश्चन नंबर फर्स्ट ए 5 क्वेश्चन्स ऑफ 1 मार्क इच 5 क्वेश्चन्स वन मार्क ईच क्वेश्चन ओके 5 क्वेश्चन्स म्हणजे 5 प्रश्न या ठिकाणी दिलेले असतात आणि या 5 प्रश्नाला प्रत्येकी 1 गुण असं म्हणलेलं आहे 1 मार्क ईच अँड only based upon the only textbook based questions the on only based on textbook how many marks 5 marks 5 questions 1 mark each only based on the textbook ज्याच्यामध्ये 5 प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न हा 1 मार्कासाठी विचारला जातो आणि हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न फक्त पाठ्यपुस्तकावर आधारितच हे प्रश्न असतात। म्हणजे हा झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट ए। क्वेश्चन नंबर फर्स्ट बी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स Answer the following questions. How many marks? 5 marks. This question answer is only one word. म्हणजे एका शब्दात या ठिकाणी उत्तर अपेक्षित आहे। या ठिकाणी सुद्धा प्रत्येक जो काही प्रश्न आहे तो प्रश्न 1 मार्काला या ठिकाणी विचारला। किती प्रश्न विचारले जातात 5 क्वेश्चन्स 1 मार्क each 1 mark each म्हणजे या ठिकाणी सुद्धा 5 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न जो आहे तो प्रत्येक प्रश्न हा या ठिकाणी 1 मार्काला विचारला जातो। पण एक महत्त्वाचं जे काही इन्स्ट्रक्शन आहे नो फिल इन द ब्लँक्स त्यामध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते फक्त एका शब्दात आपल्याला या ठिकाणी उत्तर लिहायचं आहे। जे 5 प्रश्न विचारले जातात प्रत्येक प्रश्न हा 1 मार्काला आहे आणि याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स विचारायचं नाही असं ठामपणे या ठिकाणी सांगितलेले आहे। म्हणजे कसे प्रश्न विचारायचे फक्त एका शब्दामध्ये असलेले उत्तर त्या ठिकाणी
उत्तराचे जे काही उत्तर आहे ते उत्तर फक्त एका भाषेमध्ये एका शब्दामध्ये आलं पाहिजे असे या ठिकाणी अपेक्षित आहे. म्हणून काय म्हणजे नो फिल इन द ब्लँक्स. फॉर एक्झाम्पल इज यू नो दॅट फाइंड ऑड मॅन आउट answer in one words or the true or false correlation between match the following. Some questions are involve this question number first B. म्हणजे अशा पद्धतीचे म्हणजे वेगळा शब्द ओळखा किंवा सहसंबंध ओळखा, जोड्या लावा, चुकी बरोबर अशा प्रकारची जी काही टाईपची प्रश्न असतात ती प्रश्न या ठिकाणी विचारणं अपेक्षित आहे. म्हणजे हा क्वेश्चन नंबर 1 म्हणजे प्रश्न जो पहिला आहे तो प्रश्न पहिला या ठिकाणी संपलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर सेकंड ए कंपल्सरी गिव्ह सायंटिफिक रिझन. Scientific reasons. Give scientific reasons. How many marks? 4 marks. 3 questions. 2 marks. 2 marks each. 2 marks each. म्हणजे आता या ठिकाणी कंपल्सरी हा प्रश्न दुसरा ए जो आहे तो कारणे त्यावर आधारित आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन्स अँड 3 क्वेश्चन्स 2 मार्क्स इच. याच्यामध्ये 3 प्रश्न विचारले जातात आणि या 3 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. अटेम्प्ट एनी 2 असं म्हटलेलं आहे. अटेम्प्ट एनी 2. अटेम्प्ट एनी 2 म्हणजे कोणतेही 2 या ठिकाणी सोडवणं अपेक्षित आहे. किती विचारले? 3 दिलेले असतात. या 3 पैकी आपल्याला 2 प्रश्न सोडवायचे आहेत आणि या प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहे. अशा पद्धतीनं हे गिव्ह सायंटिफिक रिझन आहे. पण एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आता 3 प्रश्न विचारलेले आहेत. 3 प्रश्नापैकी आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की सेक्शन बी मध्ये काय सांगितलेलं आहे? बायोलॉजी आणि इन्व्हायरमेंटल सायन्स हे 2 सब्जेक्ट त्या ठिकाणी एकत्र आहेत. मग प्रश्न या ठिकाणी विचारत असताना 3 क्वेश्चन विचारले. मॅक्सिमम 1 क्वेश्चन बायोलॉजी अँड रेस्ट 1 क्वेश्चन इन्व्हायरमेंटल सायन्स. म्हणजे काय म्हणले मॅक्सिमम जे काही एक प्रश्न आहे तो एक प्रश्न काय असेल? मॅक्सिमम 1 क्वेश्चन फ्रॉम द बायोलॉजी अँड 1 फ्रॉम द ईव्हीएस. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. maximum one question from biology and 1 from EVS. सुद्धा गोष्ट या ठिकाणी प्रामुख्याने नमूद केलेलं आहे. म्हणजे बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स हे दोन्ही त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी जो काही सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट जो सेकंड तयार झालेला आहे त्याच्यावरती त्या ठिकाणी भर दिलेला आहे. म्हणजे एक प्रश्न बायोलॉजी वरती आहे आणि एक जो काही क्वेश्चन आहे किंवा एक जो प्रश्न आहे तो आहे एन्व्हायरमेंटल सायन्स वरती. म्हणजे हा झाला क्वेश्चन नंबर सेकंड ए. Next question number second B. Question number second B. Question number second B. Answer the following questions. Answer the following questions. How many marks? Totally 6 marks. In this question, 5 questions. 5 questions, 2 marks. 2 marks each. And attempt any 3. In this question, maximum 2 questions from biology and 2 from EVS.
ओके. आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन नंबर सेकंड बी. 5 क्वेश्चन्स म्हणजे 5 प्रश्न त्या ठिकाणी दिलेले असतात आणि या 5 पैकी आपल्याला किती लिहायचे? 3 प्रश्न लिहायचे. आणि यामध्ये प्रत्येक जो काही प्रश्न आहे तो प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत. म्हणजे एकूण क्वेश्चन नंबर सेकंड बी जो आहे तो टोटल 6 मार्काला आहे. हे लक्षात घ्या. टोटल 6 मार्काला आहे. 5 दिलेले असतात, 5 प्रश्न दिलेले असतात आणि या 5 उपप्रश्नापैकी आपल्याला 3 उपप्रश्न सोडवायचे आहेत. म्हणजे प्रत्येक प्रश्न किती मार्क दिले? 2 मार्क. ईच क्वेश्चन 2 मार्क्स. अटेम्प्ट एनी 3 म्हणजे कोणतेही 3 आपल्याला या ठिकाणी सोडवायचे. आणि यामध्ये सुद्धा काय सांगितलेलं आहे? मॅक्सिमम 2 क्वेश्चन्स फ्रॉम द बायोलॉजी अँड फ्रॉम द ईव्हीएस. 2 फ्रॉम द ईव्हीएस म्हणजे 2 प्रश्न जे आहेत हे 2 प्रश्न बायोलॉजीवर आधारित आहेत आणि 2 प्रश्न जे आहेत ते ईव्हीएस वर म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स वरती आधारित आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3. Answer the following questions. Answer the following questions. Answer the following questions. How many marks? 15 marks. Broad question. 15 marks. In this question, 8 questions. 8 questions. 3 marks each. 3 marks each. Attempt. How many questions? Any 5. And maximum 4 questions. 4 questions from biology and 4 from EVS. Okay. Question number 3. Answer the following questions. Totally marks 15 marks and 8 questions. Totally 8 questions and 3 marks each. प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 3 मार्क्स असतात. एकूण प्रश्न किती विचारले? 8 विचारले. 8 दिलेले आहेत. या 8 पैकी आपल्याला या ठिकाणी 5 प्रश्न सोडवायचे. अटेम्प्ट एनी 5 म्हणलेले आहे. 8 प्रश्नापैकी आपल्याला 5 प्रश्न सोडवायचे आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 3 मार्क्स आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी थोडंसं दीर्घोत्तरी प्रश्न आहे. म्हणजे काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे. एखादी आकृती दिलेली असते, आकृतीवर आधारित 2-3 प्रश्न विचारले जातात किंवा आकृती दिलेली असते, आकृतीला नाव द्या असा प्रश्न विचारला जातो किंवा फरक स्पष्ट करा असेल किंवा संदर्भासह स्पष्टीकरण द्या असेल. असे म्हणजे आकृती सहित त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात त्या जो काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची माहिती आपल्याला लिहिणं अपेक्षित आहे. कारण हा एक जो काही प्रश्न आहे किंवा जे काही प्रॉपर्टीज असतात ज्याला आपण गुणधर्म म्हणतो, 3 गुणधर्म लिहावे लागतील किंवा जो काही डिफरन्स बिटवीन असेल किंवा त्यानंतर काही लॉज असतील, त्यानंतर काही तर्कसंगत म्हणजे असे जे काही प्रश्न असतात वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे त्या थोडक्यात म्हणजे आकृती असेल, आकृतीवर आधारित असतील असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. अटेम्प्ट एनी 5 म्हणून अटेम्प्ट एनी 5. पण यामध्ये सुद्धा काय सांगितलं? मॅक्सिमम 4 क्वेश्चन्स फ्रॉम द बायोलॉजी अँड 4 फ्रॉम द ईव्हीएस. म्हणजे 4 प्रश्न म्हणजे कमीत कमी 4 प्रश्न हे बायोलॉजीवर असले पाहिजे आणि उरलेले जे काही 4 प्रश्न आहेत हे 4 प्रश्न ईव्हीएस म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स वर डिपेंड आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. आन्सर द फॉलोइंग questions. Answer the following questions. Question number 4 and the last question. This is a broad question. ज्याला आपण दीर्घोत्तरी प्रश्न म्हणतो. किती मार्काचा आहे? How many marks? 5 marks. Totally 5 marks. 5 मार्काचा हा प्रश्न आहे. 2 questions. 2 questions. 5 marks. 5 marks each.
marks each. Attempt any one. Maximum काय सांगितलेलं आहे? Maximum one question from maximum one question from biology and one from EVS. आता शेवटचा प्रश्न आहे, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. यामध्ये काय सांगितले बघा, दोन प्रश्न विचारलेले असतात आणि या दोन प्रश्नांपैकी आपल्याला एक प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. गुण किती आहे? 5 गुण आहेत. अटेम्प्ट एनी वन म्हणजे इच क्वेश्चन 5 मार्क्स. प्रत्येक प्रश्नाच्या ठिकाणी 5 मार्क आहेत, पण दोन्ही पैकी आपल्याला एक प्रश्न सोडवायचा आहे. दोन प्रश्न दिलेले असतात, दोन प्रश्नांपैकी आपल्याला फक्त एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. आता या ठिकाणी सुद्धा काय सांगितलेलं आहे? मॅक्झिमम वन फ्रॉम द बायोलॉजी अँड वन फ्रॉम द EVS. म्हणजे एक प्रश्न हा बायोलॉजीवर आधारित असला पाहिजे आणि जो दुसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा त्या ठिकाणी EVS वर आधारित असला पाहिजे. म्हणजे अशा यामध्ये सुद्धा या ठिकाणी डिवायडेशन केलेलं आहे किंवा मार्काचं डिस्ट्रीब्युशन केले. आता यामध्ये हा दीर्घोत्तरी प्रश्न असल्या कारणाने या ठिकाणी सुद्धा मोठ्या जे काही प्रकार असतात, ब्रॉड टाइप जे काही क्वेश्चन असतात, मोठे उत्तर सविस्तर उत्तर जे असतात, अशा टाइपचे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. आणि यामध्ये आकृती दिलेली असते किंवा एखादा जो काही चार्ट आहे तो चार्ट दिलेला असतो, तो चार्ट आपल्याला पूर्ण करायचा असतो. आकृती दिलेली असते किंवा डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ द लेबल डायग्राम असे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. फॉर एक्झाम्पल इज ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, असे जे काही प्रश्न असतात किंवा डिस्क्राइब विथ द हेल्प ऑफ द लेबल डायग्राम ऑफ द फ्लावर, म्हणजे जे काही फुलाची आकृती आहे ते फुलाची आकृती काढून त्या ठिकाणी आपल्याला डिस्क्रिप्शन करायचं आहे. अशा पद्धतीचे मोठमोठ्या आकाराचे प्रश्न या ठिकाणी शेवटच्या प्रश्नामध्ये विचारले जातात आणि ते व्यवस्थितपणे लिहिणं ते सुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे. अशा पद्धतीने हा जो काही फॉर्मॅट आहे तो फॉर्मॅट तुम्हाला मी थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच जो विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 आहे तो 40 मार्काचा आहे आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 जो आहे तो 40 मार्काचा आहे. टोटल एकूण जे काही गुण आहेत ते 80 गुण होतात, पण उरलेले जे काही 20 गुण असतात हे 20 गुण आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. का तर हे प्रॅक्टिकल बेसवर त्या ठिकाणी हे 20 गुण आधारित असतात. म्हणजे ज्याला आपण अंतर्गत मूल्यमापन म्हणतो, या अंतर्गत मूल्यमापन आधारित त्या ठिकाणी हे 20 गुण दिले जातात. म्हणजे जो काही थेअरीचा जो काही भाग आहे तो थेअरीचा भाग आपण या ठिकाणी बघितलेला आहे. म्हणजे टोटल जसं फर्स्ट पेपरचा जो काही फॉर्मॅट आहे तोच सेकंड पेपरचा सुद्धा फॉर्मॅट असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे दोन्हीला अनुसरून या ठिकाणी जो काही फॉर्मॅट सांगितलेला आहे, जो काय ऍक्टिव्हिटी शीटचा जो काही फॉर्मॅट सांगितलेला आहे तो फॉर्मॅट या ठिकाणी सांगण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आता जो काही राहिलेला जो काही भाग आहे म्हणजे जो काही 20 गुण आहे ते अंतर्गत जे काही मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनासाठी 20 गुण दिले जातात. त्या 20 गुणांचं किंवा जे काही 20 मार्क्स आहेत या 20 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने केलं जातं ते आपण पाहू. प्रॅक्टिकल हे एकूण 20 गुणांचे असते. 20 गुण आणि त्या ठिकाणी जो काही वेळ आहे तो वेळ जो आहे तो 1.5 तासाचा आहे. म्हणजे 45 मिनिट पेपर फर्स्ट साठी आणि 45 मिनिट हे पेपर सेकंड साठी असतात. म्हणजे एकूण गुण जे आहेत प्रॅक्टिकलचे ते 20 मार्क असं सांगितले. मग त्या 20 मार्काचं डिवायडेशन कसं सांगितलेलं आहे? मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे सायन्स आणि टेक्नॉलॉजी मध्ये पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे 2 भाग आहेत. मग ते पेपर फर्स्ट जो आहे तो 40 मार्काचा आहे, पेपर सेकंड जो आहे तो 40 मार्काचा आहे. म्हणजे प्रॅक्टिकल मध्ये सुद्धा याचं मार्काचं डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे तर पेपर फर्स्ट साठी 10 मार्क आहेत आणि पेपर सेकंड साठी 10 मार्क्स आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मार्काचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि त्या 10 मार्कामध्ये सुद्धा या ठिकाणी ते मार्काचं परत डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. म्हणजे कशाला या ठिकाणी मार्क दिलेला आहे, कशा पद्धतीने डिवायडेशन केलेलं आहे त्याचा जो काही भाग आहे तो या ठिकाणी सांगितलेला आहे. बघा पेपर फर्स्ट मध्ये जे काही ऍक्टिव्हिटी आहे ज्याला आपण उपक्रम असं म्हणतो त्या उपक्रमासाठी 2 मार्क दिलेले आहेत. उपक्रम म्हणजे ज्याला आपण प्रोजेक्ट म्हणतो त्या प्रोजेक्ट साठी 2 मार्क्स दिलेले आहेत.
म्हणजे 2 मार्क म्हणजेच कसं, सुरुवातीला फर्स्ट टर्म मध्ये त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आपल्याला उपक्रम निवडायला द्यायचा आहे आणि सेकंड टर्म मध्ये तो उपक्रम जो आहे, जो काही प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी पूर्ण करून घ्यायचा आहे आणि तो पूर्ण केल्यानंतर तो जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टला 2 मार्क देण्यात आले. तसंच त्याच पद्धतीने पेपर सेकंड मध्ये सुद्धा आहे. जो काही प्रोजेक्ट तुम्हाला द्यायचा आहे तो विषय निवडण्यासाठी दिवाळीपर्यंत त्या ठिकाणी सांगायचा आहे विषय निवडायला आणि म्हणजे सेकंड टर्म मध्ये त्या ठिकाणी जो काही विषय दिलेला आहे त्या विषयाला अनुसरून तो जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करायचा आहे. अशा पद्धतीनं या प्रोजेक्ट साठी म्हणजे ज्याला आपण ऍक्टिव्हिटी असं म्हणतो यासाठी 2 मार्क्स दिलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्ट साठी 2 मार्क आहेत आणि पेपर सेकंड साठी 2 मार्क असं सांगितलेलं आहे. मग त्यानंतर जो काही प्रॅक्टिकल बुक आहे, ठीक आहे, प्रॅक्टिकल बुक आहे, प्रॅक्टिकल बुक साठी या ठिकाणी पेपर फर्स्ट साठी 2 मार्क आहेत आणि पेपर सेकंड साठी सुद्धा 2 मार्क आहेत. प्रॅक्टिकल बुक एकच असतं म्हणून टोटल त्या प्रॅक्टिकल बुकला 4 मार्क आहेत. म्हणजे 4 मार्क आहेत. म्हणजे प्रॅक्टिकल बुकला पेपर फर्स्ट साठी 2 गुण आहेत आणि पेपर सेकंड साठी 2 गुण आहेत. आता यामध्ये जे काही ऍक्टिव्हिटी आहे सांगायचं राहून गेलं या ठिकाणी, जे काही ऍक्टिव्हिटी आहे किंवा जो काही प्रोजेक्ट आहे तो प्रोजेक्ट म्हणजे पेपर फर्स्ट साठी एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि पेपर सेकंड साठी एक प्रोजेक्ट त्या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणजे जो काही पेपर फर्स्ट आहे, जो काही सेक्शन ए आहे त्यासाठी एक विषय निवडायचा आहे आणि तो सेकंड टर्म मध्ये पूर्ण करायचा आहे. हा पेपर फर्स्ट साठी झाला. आणि जो काही पेपर सेकंड साठी जो आहे किंवा जे सेक्शन बी साठी आहे तो या ठिकाणी जो काही विषय आहे तो विषय फर्स्ट टर्मच्या अगोदर निवडायचा आणि तो सेकंड टर्म मध्ये त्या ठिकाणी पूर्ण करायचा. असे 2 प्रोजेक्ट आपल्याला पूर्ण करायचे आहेत. म्हणजे पेपर सेक्शन ए साठी एक प्रोजेक्ट आहे, सेक्शन बी साठी हा एक प्रोजेक्ट आहे. असे एकूण त्याला त्या ठिकाणी 4 गुण आहेत. म्हणजे सेक्शन ए साठी 2 गुण आहेत आणि सेक्शन बी साठी 2 गुण आहेत. असे 4 मार्क या ठिकाणी प्रोजेक्टला दिलेले आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल बुक साठी सुद्धा 2-2 मार्क या ठिकाणी दिले आहेत. सेक्शन ए साठी 2 मार्क आहेत आणि सेक्शन बी साठी 2 मार्क आहेत. पुढचा जो काही प्रॅक्टिकल म्हणजे पुढचं जे काही गुण विभागणी आहे ते टोटल आहे 6 मार्क्स. या 6 मार्क्स मध्ये काय सांगितलेलं बघा, प्रॅक्टिकल म्हणजे जे काही आपण त्या ठिकाणी प्रयोगशाळेमध्ये जाऊन लॅबोरेटरीमध्ये जाऊन जो काही प्रयोग करतो, जो काही एक्सपेरिमेंट करतो त्या एक्सपेरिमेंट साठी या ठिकाणी 6 मार्क दिलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्ट साठी 6 मार्क आहेत आणि पेपर सेकंड साठी 6 मार्क आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा या 6 मार्कामध्ये डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं म्हणजे कसं केलेलं आहे बघा, ते 3 मार्क आणि 2 मार्क आणि 1 मार्क. म्हणजे अनुमान ज्याला आपण निष्कर्ष असं म्हणतो किंवा त्या कन्क्लुजन असं म्हणतो, इन्फरन्स म्हणतो, त्या ठिकाणी अशा पद्धतीनं वेगवेगळे स्टेप सांगितले. 3, 2 आणि 1 असं टोटल 6 मार्क. पेपर फर्स्ट साठी 6 गुण आहेत आणि पेपर सेकंड साठी 6 गुण आहेत. म्हणजे पेपर फर्स्ट हा 10 गुणांचा असेल आणि पेपर सेकंड हा त्या ठिकाणी 10 गुणांचा असेल. असे एकूण 20 गुण आहेत. म्हणजे पेपर फर्स्ट हा 50 गुणांचा झाला आणि पेपर सेकंड हा 50 गुणांचा झालेला आहे. एकूण सायन्स आणि टेक्नॉलॉजी हा जो काही विषय आहे तो विषय 100 गुणांचा या ठिकाणी पूर्ण होतो. यानंतर पुढचा जो घटक आहे तो महत्त्वाचा आहे. म्हणजे चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स. म्हणजे कोणत्या चॅप्टरला किती मार्क्स आहेत हे सुद्धा त्या ठिकाणी कळणं गरजेचं आहे. म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला जे काही चॅप्टर वाईज मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे ते कशा पद्धतीने केलेलं आहे हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. म्हणजे सुरुवातीला आपण बघूया पार्ट फर्स्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट फर्स्ट जो आहे त्या पार्ट फर्स्ट मध्ये कोणकोणते चॅप्टर आहेत आणि या कोणत्या चॅप्टरला किती मार्काचं वेटेज दिलेलं आहे हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. त्याला म्हणजे मार्क्स किती दिले, मार्काचे वेटेज किती दिले 3 आहे आणि मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे ऑप्शन सहित मार्क या ठिकाणी 5 सांगितलेले आहे. म्हणजे ज्याला आपण विकल्पासहित गुण म्हणतो. म्हणजे हे गुण आहेत, टोटली गुण सांगितलेले 3 आणि विकल्पासहित गुण आहेत 5. म्हणजे जास्तीत जास्त आपण 5 गुणापर्यंत या ठिकाणी ग्रॅव्हिटेशन वरती प्रश्न विचारू शकतो. आणि दुसरा जो चॅप्टर आहे तो आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. यासाठी 4 गुण दिलेले आहेत आणि मार्क्स विथ ऑप्शन आहेत 6. म्हणजे विकल्पासहित या ठिकाणी 6 गुणापर्यंत आपण या ठिकाणी विचारू शकतो. तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन. मार्क्स 4 मार्क्स and marks with option 6 मार्क्स. कंपल्सरी 4 मार्काचं तर आपल्याला विचारावंच लागतं.
पण विकल्पासहित जे काही गुण सांगितले त्या ठिकाणी 6 सांगितले. चौथा जो चॅप्टर आहे तो आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मार्क्स त्या ठिकाणी या चॅप्टर वरती आपण मार्क्स सांगितले 5 आणि मार्क्स विथ ऑप्शन आहेत 7. नेक्स्ट चॅप्टर हीट. नेक्स्ट number 5th chapter is heat. Marks 3 marks and marks with option 5. And chapter number 6 refraction of light. Marks total marks 5 and marks with option 7. Chapter number 7 lenses. Marks 4 marks with option 6. Chapter number 8 metallurgy. Chapter number 8 metallurgy. Marks 4 and marks with option 6 marks. And next chapter number 9 carbon compound. Marks totally marks 5 and marks with option 7. And last chapter space mission. Space mission marks 3 and marks with option 5 marks. म्हणजे अशा पद्धतीने हे मार्काचं डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. जर आपण टोटली मार्क्सचं जर त्या ठिकाणी टोटल जर केलेलं असेल तर सुरुवातीचे काय मार्क्स सांगतात ते 40 गुण सांगतात आणि जे काही मार्क्स विथ ऑप्शन आहे म्हणजे विकल्पासहित जे काही प्रश्न विचारलेले असतात ही एकूण 60 गुणांची असते. म्हणजे 60 गुणांपैकी आपल्याला म्हणजे 40 मार्काचं तरी कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं. म्हणजे अशा पद्धतीनं हे पेपर फर्स्ट जो आहे किंवा पार्ट फर्स्ट जो आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा या चॅप्टर वाईज मार्क्स जे आहेत ते मार्क या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन सांगितलेलं आहे. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड म्हणजे भाग 2 मध्ये सुद्धा चॅप्टर वाईज जे काही मार्क्स आहेत मार्काचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे चॅप्टर वाईज डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट सेकंड. In part second, first chapter is heredity and evolution. Heredity and evolution. Marks 3, marks with option 5. म्हणजे कंपल्सरी 3 मार्काचे या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. परंतु मार्क्स विथ ऑप्शन म्हणजे विकल्पासहित सुद्धा 5 मार्कापर्यंत या ठिकाणी या चॅप्टर वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंबर सेकंड लाइफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. हाऊ मेनी मार्क्स? 4 मार्क्स and marks with option 6 marks. मार्क्स विथ ऑप्शन 6 म्हणजे 4 मार्कापर्यंत या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. विकल्पासहित जे काही गुण आहेत हे गुण 6 मार्क या ठिकाणी सांगितले 6 गुण सांगितले. चॅप्टर नंबर 3 लाइफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड. मार्क्स 5 मार्क्स आणि मार्क्स विथ ऑप्शन 7 म्हणजे या ठिकाणी विकल्पासहित जे काही गुण आहेत ते 7 सांगितलेले आहेत आणि जे काही कंपल्सरी विचारले जातात प्रश्न म्हणजे 5 गुणावर या ठिकाणी प्रश्न विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट चॅप्टर चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. मार्क 5 and marks with option mark with option 7. Marks with option 7. Environmental management mark 5 and marks with option 7. And next chapter number 5 towards green energy marks 4 and marks with option 6. And the next chapter is animal classification. Marks 4 marks compulsory and marks with option 6. Next number 7 chapter introduction to the microbiology. Introduction to the microbiology marks 4 and marks with option only 6. Next chapter number 8 cell biology and biotechnology. Cell biology and biotechnology is marks compulsory marks only 4 and marks with option 6. And chapter number 9 social health. Chapter number 9 social health marks totally marks 4 mark and marks with option only 6. And chapter number 10 disaster management marks 3 and marks with option 5. म्हणजे अशा पद्धतीने हे मार्काचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे कंपल्सरी जे काही प्रश्न असतात हे प्रश्नांचे म्हणजे किती गुणावर कोणता चॅप्टर किती गुणावर आधारित आहे हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे टोटल याची जर आपण या ठिकाणी जर बेरीज केली 4 आणि 3 7 आणि 5 12 आणि 5 17 आणि 4 21 आणि 4 25 आणि 4 29 आणि 4 33 आणि 4 37 आणि 3 म्हणजे एकूण गुण ह्याचे 40 होतात आणि विकल्पासहित जर आपण मार्क्स विथ ऑप्शन म्हणतो या ठिकाणी 60 गुण होतात. अशा पद्धतीने या ठिकाणी जे काही मार्क्स असतात ते मार्काचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं चॅप्टर नंबर
म्हणजे याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये सेकंड क्वेश्चन पासून सांगितलेलं आहे मॅक्झिमम जे काही बायोलॉजी आहे आणि मॅक्झिमम जो काही एन्व्हायरमेंटल आहे या दोन्हींचा समावेश या प्रश्नपत्रिकेमध्ये समान पद्धतीने केलेला आहे. म्हणजे जे काही वेटेज आहे ते वेटेज समान देणं गरजेचं आहे असं सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो जे काही म्हणजे ईव्हीएस ज्याला म्हणतो आपण एन्व्हायरमेंटल सायन्स मध्ये जे काही चॅप्टर सांगितलेले आहे त्याच्यामध्ये बघा चॅप्टर नंबर जो काही 4 आहे तो ईव्हीएस आहे. ईव्हीएस आणि चॅप्टर नंबर 5 ईव्हीएस. त्यानंतर म्हणजे हे दोन चॅप्टर जे सांगितले एन्व्हायरमेंटल सायन्स वर आधारित सांगितले आहे. त्यानंतर चॅप्टर नंबर 8 जो आहे हा सुद्धा ईव्हीएस म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्स आहे. चॅप्टर नंबर 9 ईव्हीएस आणि चॅप्टर नंबर 10 जो आहे तो सुद्धा या ठिकाणी ईव्हीएस. म्हणजे असे एकूण 5 जे काही चॅप्टर आहेत हे ईव्हीएस म्हणजे काय एन्व्हायरमेंटल सायन्स म्हणजे पर्यावरण शास्त्रावर आधारित आहेत आणि उरलेले जे काही 5 चॅप्टर आहेत ते बायोलॉजीवर आधारित आहेत. म्हणजे या बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटल सायन्स मिळून म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पार्ट सेकंड या ठिकाणी पूर्ण होतो. अशा पद्धतीने आपण सुरुवातीला जो काही फॉर्मॅट आहे ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे जो काही प्रतिपत्रिकेचा जो काही आराखडा आहे याचाही अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर जे काही चॅप्टर वाईज जे काही मार्क्स डिस्ट्रीब्युशन आहे याचा सुद्धा या ठिकाणी आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.